शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या आत्महत्या विजयावरती मला सोडायचं जीव का देतो माझा. शेतकरी जीव देतो, काय वेळेस असतो. कशामुळे चौकाशी भूमिका घेतो. त्याचं वाढ काळात त्याच्या संकटाच्या काळात राजकीय त्याच्या मागं वेळ लागतो. त्याच्यामुळं स्वतःचं जे काय असेल असं नसेल ते सर्वस्व असले तर हे जीव दिलेला हा विचार आज शेतकरी करतोय. अशामुळे आत्महत्या फुलाले गावाला यामध्ये असं घडलं. अतिशय औषधाने सांगितलं की इथं आत्महत्या झाली. मी शेती खात्याचा वाची आणि एक दिवशी सकाळी उठल्यानंतर माझ्या वाचनात झालं व्यवस्था केली. शेतकऱ्यांनी आत्महत्या मी आत्महत्या झालं. दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना विनंती केली की शेतकरी जीव देतोय हे चिंतन चांगलेलं आहे. तो का जीव देतोय हे समजून घेतो पाहिजे. आणि ते करायचं असेल तर तिची गोष्ट होणार नाही. व्यवस्था दिल्या जाऊ त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊ. त्याची बायका वगैरे असेल त्याला विचार करू आणि समजून घेऊ. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते. लगेच काय झाले दुसऱ्या दिवशी आणि दोघांनी नागपूरला आलो, वर्ध्याला गेलो, यवतमाळला गेलो आणि ज्या घरात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती त्याच्या घरच्यांची भेट आणि दोघांची केली. की बाबी शेतकऱ्याची बायको घसा करायची तिला मी समजून सांगितलं. मी विचारलं बाबी तू काय नसते तुझ्या माणसाने जीव कधी नाही. तिने सांगितलं कर्ज काढलं होतं सोसायटी पैसा आलं नाही. दुष्काळ पडल्यावर सोसायटीची गंजी झाली. दुसऱ्या वर्षी खाजगी शेतकऱ्याचं कर्ज काढलं तेही सगळं ते देता आलं नाही. तो सावकार घरामध्ये आला, भाजी तुटी काढली आणि माझ्या अमृता पैसा लावा सगळ्यांच्या समोर झाला. ते माझ्या मालकाला सहन झालं नाही आणि इंजिनची वाशी घेतली, घसा काढला आणि जिंकली. हे कशावर कर्जवाला विकला. आज या देशाचं शेतकऱ्याचं कर्जवाला विकला हा एक मोठा रोग आहे. त्याचं उत्तर प्रोग्राम पाहिजे. त्याचा अभ्यास केला. दिल्लीला परत गेलो आणि 10 दिवसाच्या आत सवलत देशात 70,000 कोटी कर्ज माफ करून टाकलं आणि गावाला रस्ता आज शेतकऱ्यांनी केले. आज शेतकऱ्याची नाशिकचा कांदा जगात जातो. जर पैसे मिळत शेतकऱ्याची इच्छा असते की चांगली सोबत चांगलं आहे. जर पैसे मिळाले तुझ्या निसर्गासाठी माशांची सोय करेल, मुलाच्या शिक्षणाची सोय करेल.
आज कांद्याला किंमत आहे. कांदा निर्यात करा, त्याच्यावर किंमत वाढेल तर केंद्र सरकारने निर्यातीला बंदी, तुम्ही किंमत देत नाही, तुम्ही बाहेर विकून देत नाही, करायचं काय शेतकरी? ज्याचा परिणाम आज कांदा उत्पादन आज संकट असते. तर केंद्र सरकारने निर्यातीला बंदी केली, तुम्ही किंमत देत नाही, तुम्ही बाहेर विकून देत नाही, करायचं काय शेतकरी? त्याचा परिणाम आज कांदा उत्पादन आज संकट असते. तीच गोष्ट सोयाबीनची आणि तीच गोष्ट इतर शेतीची. ज्यांचं राज्य असतं त्या राज्य खर्चाला शेतकऱ्याचं एक दुखणं समजत नाही, आणि ते समजत नाही म्हणून आपण बघ्याची भूमिका नुसती घेत बसलो तर आज 1000-2000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तो आकडा लाखात झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला उत्तर शोधायचं असते तर या सरकारवर एक प्रकारचं द्वेषपण आणलं की देवा भाऊ सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही तुमचे फोटो लावले, शिवाजी महाराजांचं दर्शन घेतात हे तुम्ही देशामध्ये दाखवलं. शिवछत्रपती एक वेगळे राज्य होते, त्यांच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्याच्याकडे नांगरटीची व्यवस्था नव्हती. महाराजांनी काय करावं? शिवाजी महाराजांनी नांगराचा फाळ हा बसवण्याच्यासाठी शेतकऱ्याला सोनं दिलं आणि सोन्याचा फाळ त्यांनी शेतीची नांगरट केली आणि हे सांगितलं की हा बळीराजा हा उपाशी राहिला तर देश उद्ध्वस्त होईल आणि हा देश शिवाजी महाराजांचा हा देवा भाऊ घेतील असं आम्हाला वाटत होतं. पण ठिकठिकाणी मोठे मोठे होर्डिंग, मोठे मोठे पोस्टर, मोठी मोठी चित्र ही त्यांनी लावली शिवाजी महाराजांचं नाव घेऊन. पण त्या बळीराजाच्यासाठी जिंकून बघायला तयार नाही. आणि असंच चित्र असेल तर आपल्याला निकाल घ्यावा लागेल. आम्ही सत्तेचा गैरवापर करत नाही, पण सरकार सत्ता हातात नसून दुर्लक्ष करत असेल तर बघ्याची भूमिका आम्हाला घेता येणार नाही. आणि ते करायचं असेल तर असताच शशिकांत शिंदे यांच्या या सगळ्यांनी सांगितलं की एका ठराविक दिवसामध्ये तुम्ही हे निकाल घेतले नाही, शेतकऱ्याला मदत केली नाही तर आज नाशिकचा हा मोर्चा ही सुरुवात आहे. ही सुरुवात इथे थांबणार नाही. तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा मोर्चा आणखीन मोठा आणि उग्र स्वरूपात गेले. हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. देवा भाऊंना माझी विनंती आहे, आजूबाजूला बघा हिंदुस्थानच्या काय घडतंय ते. नेपाळमध्ये गेल्या 8 दिवसात काय घडले? राज्यकर्ते गेले, एक भगिनी आली, तिच्या हातात राज्य दिलं गेलं. आणखीन काय झालं मी त्याच्या खोऱ्यात जाऊ इच्छित नाही. शहाणपणा हा शिकण्याचं काम देवाभाऊ आणि त्यांच्या सहकारी करतील अशाच प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी करतो. आणि या मोर्चासाठी तुम्ही आलात, या मोर्चाच्या तयारीसाठी मग रोहित पवार असतील, या मोर्चाच्या तयारीसाठी गेले काही दिवस आमचे सहकारी भूसारा
हे असतील आणि नाशिक शहर आणि जिल्ह्याचे सगळे प्रमुख नेते असतील त्यांनी जे कष्ट घेतले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि तुम्हा सगळ्यांसुद्धा एवढ्या संख्येने आलात मोर्चात सहभागी झालात याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो आणि पुन्हा महिना दीड महिन्यात जर घडलं नाही तर तयार राहा हे सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आश्वासनं पाळण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका शरद पवारांनी केलेली आहे. कर्जामुळे अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचं देखील पवारांनी म्हटलं आणि सोबतच जरा पोस्टर लावण्यापेक्षा आजूबाजूला बघा अशी आमची देवाभाऊंना विनंती आहे असं देखील पवारांनी टोला लगावलेला आहे. गेल्या 2 महिन्यामध्ये शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पाळण्यात सरकार अपयशी ठरलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटावर मार्ग काढण्याची जबाबदारी हे सरकारची असल्याचं पवारांनी म्हटलं. सोबतच शेतकऱ्यांच्या पाठीशी कुणीही नाही आणि त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलंय आणि मराठवाड्यात ते प्रमाण अधिक असल्याचं देखील पवारांनी स्पष्ट केलंय. तर नाशकातील आक्रोश मोर्चातनं शरद पवार बोलत होते आणि शेतकरी प्रश्नांवर आम्ही गप्प बसणार नाही, सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाहीये असं पवार म्हणाले. आश्वासनं पाळण्यात सरकार अपयशी ठरतंय. आजूबाजूला बघा, देवाभाऊला आमची विनंती असल्याचं देखील शरद पवारांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता यापुढे शेतकरी प्रश्नांवर आम्ही शांत बसणार नाही आणि सोबतच शेवटी जाता जाता शरद पवारांनी इशारा देखील दिलेला आहे. या सगळ्या प्रश्नांवर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एका महिन्यात लवकरात लवकर तोडगा निघायला हवा, नाहीतर तुम्ही तयार राहा अशा पद्धतीचा इशारा आता सरकारला दिलेला आहे. त्यामुळे आपण बघतोय शेतकरी प्रश्नांसाठी आता शरद पवार सुद्धा चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे.